महादेव हर हर महादेव हर हर महादेव. मित्रांनो, आपण केदारनाथला जात असताना मध्यभागी गुप्त काशी म्हणून हे अतिशय पवित्र हे ठिकाण आहे. आणि गुप्त काशी यासाठी इथं बोललं जातं की इथं महादेव पार्वती तिथं घनदाट अरण्य पहिलं होतं आणि तिथं तपश्याला बसले होते. आणि पांडवांना ज्या वेळेला कळलं की महाभारताचं युद्ध झाल्यानंतर त्यांना पापमुक्त व्हायचं होतं आणि ते महादेव पार्वतीला शोधण्यासाठी निघाले होते. त्यांना या ठिकाणी शंकर आणि पार्वती माता आहे हे कळाल्यानंतर ते या ठिकाणी निघाल्यानंतर महादेवांना कळालं की पांडव या ठिकाणी आलेले येत आहेत. आणि या ठिकाणी महादेव स्वतः मग गुप्त झाले आणि म्हणून इथं गुप्त काशी असं संबोधलं जात होतं. परंतु पांडव या ठिकाणी आल्यानंतर माता पार्वती मात्र प्रसन्न झाली त्यांना. आणि माता पार्वतीनी या ठिकाणी हे दुसरं मंदिर आहे अर्धनारी नटेश्वरचं. या ठिकाणी मातानी त्यांना शिवपार्वतीच्या रूपात अर्धनारी नटेश्वराच्या रूपात या ठिकाणी दर्शन दिलं. असं हे अतिशय पवित्र स्थान आहे. आणि त्यावेळेला या ठिकाणी एका साईडला वाहते ती यमुना आणि एका साईडला वाहते ही गंगा. अशी हे दोन नद्यांचं जल या ठिकाणी निघालेलं आहे. आणि मग माता पार्वतीने त्यांना सांगितलं की शिवशंकर हे केदारनाथच्या डोंगरावर तिकडं आहेत, तुम्ही त्या ठिकाणी जावावं. अशा पद्धतीने माता पार्वतीनी मार्गदर्शन केल्यानंतर पांडवांनी या ठिकाणी ते जिथं गुप्त झाले महादेव त्या ठिकाणी शिवलिंगाच्या रूपात महादेव इथून निघून गेले. आणि शिवलिंग या ठिकाणी परत पांडवांनी हे असंच जे केदारनाथला मंदिर आहे त्या पद्धतीनंच हे मंदिर या ठिकाणी उभा राहिलेलं आहे. आणि पांडवांनी हे मंदिर बांधलेलं आहे. शिवलिंग पण मित्रांनो असंच आहे की जवळजवळ केदारनाथला जसं शिवलिंग आहे त्या पद्धतीचं शिवलिंग या ठिकाणी आहे. आणि अतिशय पवित्र असं हे ठिकाण आपल्याला गुप्त काशी म्हणून या ठिकाणी अवश्य यावं. पितरदान केलं जातं. अशा पद्धतीने या ठिकाणी सुंदर असं हे झालेलं आहे. हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव.